सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणांकडून पैसे उकळत त्यांना उत्तराखंड येथे डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात जवळपास 30 ते 40 तरुणांनी विरगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार अर्ज दिला आहे। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील काही तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून उत्तराखंड येथील रुद्रपूर तालुक्यातील छत्रपूर गावात बोलावून घेण्यात आले होते। तिथे गेल्यावर यातील काही तरुणांकडून 35,000 तर काहींकडून त्यापेक्षाही अधिक रक्कम रोख स्वरूपात आरोपींनी घेतली। दरम्यान यानंतर त्यांना ट्रेनिंग दिली जाईल असे सांगण्यात आले। मात्र जेव्हा प्रत्यक्षात ट्रेनिंग सुरू झाली तेव्हा तरुणांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले। ट्रेनिंग दरम्यान तरुणांना आणखी तरुण जोडावे लागतील असे सांगण्यात आले व जोडलेल्या एका तरुणामागे 2,500 रुपये मिळतील असे सांगण्यात आले। यानंतर तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, मात्र त्यांना तेथे डांबून ठेवण्यात आले। नातेवाईकांचे फोन आले तर फोनवर तेथे आरोपी सांगतील तसेच बोलावे लागायचे व तिथून बाहेर देखील जाण्यास मनाई होती। मात्र यातील काही तरुण तेथून कसेबसे सुटून घरी परतले व घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला। यानंतर या तरुणांनी विरगाव पोलीस ठाणे गाठत लेखी तक्रार दिली आहे। अडकलेल्या तरुणांना अन्य तरुणांना आकर्षित करण्यासाठी सायकोलॉजीचे लेक्चर दिले जायचे। या चेनमध्ये मित्रांना कसं अट्रॅक्ट करायचं यासाठी विशेष सायकोलॉजीचे लेक्चर दिले जायचे, ज्यामध्ये चेहऱ्यावरचे हावभाव कधी काय बोलायचे हे त्यांना शिकवले जायचे असे या तरुणांकडून सांगण्यात आले आहे। यासोबतच या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये शेकडो तरुण अडकलेले होते। या तरुणांना वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये ठेवले जायचे आणि एक बिल्डिंगच्या मुलांना दुसऱ्या बिल्डिंगच्या मुलांसोबत भेटू दिले जात नव्हते असंही तरुणांकडून सांगण्यात आलं। यासोबतच येथे निकृष्ट दर्जाचे जेवण देखील त्यांना दिले जायचे। फसवणूक झालेले अनेक तरुण अजूनही उत्तराखंडमध्ये डांबून ठेवलेले असून आम्ही कसेबसे तिथून सुटलो, आमची सरकारी नोकरी लावायच्या नावाखाली फसवणूक केली अशी प्रतिक्रिया फसवणूक झालेल्या तरुणांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। तर दरम्यान या प्रकरणात विरगाव पोलिसात त्यांनी तक्रार अर्ज दिल्यानंतर याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात त्यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज आला असून चौकशी करून या प्रकरणात कारवाई करण्यात येईल व चौकशीचा अहवाल वरिष्ठांना सादर करून त्यांच्या परवानगीने पुढील कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। तक्रार देण्यासाठी आले होते, काय नेमका प्रकार होता? तो प्रकार म्हणजे आता आम्हाला MCA म्हणून अप्रोच मारले गेलं। आता आमचाच मित्र होता, म्हणजे नाही का लहानपणचा मित्र होता तो। आम्हाला असं थ्रू बोलवलं गेलं की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब देऊ, मग तुमचं इंटरव्ह्यू बेसिसवर सिलेक्शन म्हणे। आम्ही तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर गाव उत्तराखंडला गेलतो आम्ही, म्हणजे उत्तराखंडमध्ये रुद्रपूर सिटी म्हणून छत्रपूरमध्ये गेलतो। तिथं एक छोटंसं ऑफिस होतं, तिथं फक्त टेबल आणि एक कम्प्युटर होतं बस। ते PC वर आमचे नाव वगैरे नोट केले, आमच्याकडून 35,000 रुपये कॅशमध्ये घेतले। आम्ही ऑनलाईन देतो, ऑनलाईन नाही घेतले, तिथून एका ठिकाणी कॅश केले ATM मध्ये आणि मग ते पैसे तिथं ऑफिसमध्ये भरले। त्यानंतर आम्हाला 5-6 दिवस असं हिंडवलं वगैरे। क्लासेस वाईज आम्हाला सांगितलं की इथं आपल्याला डायरेक्ट सेलिंग करायची आहे। डायरेक्ट सेलिंग म्हटल्यानंतर मग आम्ही थोडं म्हणजे असं त्यांच्या दाबावात आलो। दाबावात आल्यानंतर आम्ही महिनाभर काम केल्यानंतर आमच्या मागं एक म्हणजे असं एक गेस्ट तयार झाला। थोडक्यात आमचा एक मित्र आला, याच्यामुळं मलाही जाता येत नव्हतं आणि त्यालाही जाता येत नव्हतं। अशी चेन पद्धत नाही का बनत चालली होती। सरकारी नोकरी म्हणूनच तुम्हाला बोललो होतं? हो, सरकारी नोकरी म्हणून बोलवलं होतं आणि त्याच्यात त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की 3 महिन्याची ट्रेनिंग असती, ट्रेनिंगमध्ये 5,000 रुपये पेमेंट भेटतं। ट्रेनिंग नंतर पोस्ट वाईज पेमेंट वाढतं, म्हणजे जसे की फाईल मॅनेजमेंटला 22,000, डाटा मॅनेजमेंटला 24,000, असं स्टेप बाय स्टेप सांगित गेले ते। मग आम्ही त्या हिशोबात काम करायला गेलतो। ट्रेनिंग मध्ये काय काय शिकवायचे? ट्रेनिंग मध्ये काही नाही, त्यांच्या क्लासेस त्यांनी बनवले होते खुद्द। एक सायकोलॉजी, SBP, राईट स्टेप, पॉवर ऑफ टीम वर्क, अशा 9 ते 10 क्लासेस होत्या। त्या क्लासेसमध्ये फक्त सायकोलॉजी, याचं त्याचं मन कसं वेधून घ्यायचं किंवा त्याच्या मनातलं भावना जाणून घेणे किंवा त्याच्या डोक्यात काय विचार चालू आहे ते एवढंच फक्त आपल्याला हे होतं, किंवा त्यांच्यावर नियंत्रण कसं ठेवणं। पॉवर ऑफ टीमवर्क म्हणजे आपल्याला एक समूहाची ताकद कशी दाखवायची। थोडक्यात चेन टाईपमध्ये आपल्याला काम करायचं आहे। आपल्याला एक मुलामागे साधारणतः 2,500 कमिशन म्हणत होते ते, आणि ते त्याचंही पेमेंट पडत नव्हतं मुलं नेऊन पण। बरं, तुम्हाला नातेवाईकांचे घरच्यांचे फोन आले तर काय करायचे? मग
नातेवाईकांचे जर कॉल आले तर ते पहिले तर रिसिव्ह करून नव्हते देत आणि जेव्हा रिसिव्ह केले त्यांचं कोणतरी सिनियर सर येऊन असं बाजूला बसायचं. ते 4-5 जण बाजूला बसले का तदनंतर मग ते सांगन त्या याच्यात बोलावं लागायचं. म्हणजे आम्ही चुकीचं काम करीत नाही असं ते घरच्यांना वाटत होतं. बरं आता तिथं समजा कोणी चुकीचं बोललं बा की मला त्रास होतोय हे होतोय, त्याच्यासोबत काय करायचे? तर मग ते थोडे दमदाटी करायचे किंवा कुठेतरी फिरायला न्यायचे चांगल्या ठिकाणी. थोडक्यात माइंड फ्रेश करून आणायचे. हे बघ इथं असं आहे, तू असा पैसा कमवशील, आमच्यासारखं सिनियर होशील, असं हिंडशील, फ्री होशील, तू कुठं गेला तर तुझं पेमेंट कंटिन्यू चालू राहील टीम झाल्यावर. बस पण तसं काही नव्हतं, पेमेंट वगैरे काही भेटत नव्हतं. काय काम होतं कधी काम काही करायचे? काम काही नव्हतं. फक्त सकाळी उठवायचे सगळे पोरं 5:30ला 6:30 पर्यंत सगळे ट्रेनिंगला घेऊन जायचे. ट्रेनिंगला नेल्यानंतर तिथं ते एक त्यांचे सर राहायचे. ते सर शिकवायचे का आपण नाही सर म्हणजे सायकोलॉजी ते क्लास एक क्लास महिन्यात 2-3दा होते तिथे. बरं सायकोलॉजीच्या क्लासमध्ये काय शिकवायचे? लोक जोडायचं वगैरे काय? हो, लोक जोडायचे आणि मनातलं कोणाचे हावभाव कसं ओळखायचं ते सगळं चेहऱ्याचा हावभाव ओळखून ते आपल्याला असं शिकवत होतं. बरं किती पैसे भरायला लावायचे मग मुलगा आला तर? आपल्याला फॉर्म पे 1000 रुपये होती आणि नंतर फॉर्म पे 1000 म्हणल्यानंतर 35,000 रुपये आपण तिथं भरायला लावायचे. आणि नॉमिनी फॉर्म होता तर ते म्हणे तुम्हाला मेडिकल सुविधा, राहायची सुविधा, सगळं सुविधा याच्यामध्ये आहे. त्याचे अलग 1000 रुपये अलग घ्यायचे. लोक जोडायला प्रेशर करायचे का तुम्हाला? हो, लोक जोडायला प्रेशर करत. तिथं दुसरं काहीच काम नव्हतं? दुसरं काहीच काम नव्हतं. फक्त उठायचं, ट्रेनिंगला जायचं, 9 वाजेपर्यंत यायचं आणि रूमवर राहायचं आणि संध्याकाळी 8:30-9 वाजता तिथं व्हिडिओ क्लास राहायचा. व्हिडिओ कॉलमध्ये आपलं मोटिवेशन म्हणजे मुलगा कधी डिमोटिवेट नाही हो म्हणून ते असं तिथं शिकवायचं. तुम्ही काय सरकारी नोकरी म्हणून गेले तिथं? हो, आम्ही रेल्वेची नोकरी म्हणून गेलतो. तो म्हणला होता की तू रेल्वेमध्ये लागन डाटा मॅनेजमेंट, तुला मंथ एंडला डाटा तिथं पाठवावं लागेल, तुला ट्रेनिंगला 5,000 भेटन, तुला 35,000 40,000 असं पेमेंट वाढत जाईल.